मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 10,000 इंग्लिश वर्ड्सच्या सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी दररोज 25 नवीन इंग्लिश शब्द आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय। आजचा आपला 37वा पार्ट आहे। याच्या पूर्वीचे पार्ट्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा, पहिला शब्द तुमच्या समोर आहे वॉर म्हणजे युद्ध, ऑर म्हणजेच काय युद्ध। पुढचा शब्द आहे बघा वाईफ म्हणजे पत्नी किंवा बायको। बघा, वाईफ म्हणजेच काय पत्नी किंवा बायको। पुढे आहे बघा थ्री म्हणजे तीन, थ्री म्हणजेच काय तीन। पुढे आहे ट्रूथ म्हणजे सत्य, ट्रूथ म्हणजेच काय सत्य। पुढे आहे बघा वॉर्म म्हणजे उबदार, कोमट किंवा गरम करणे, वॉर्म म्हणजेच काय उबदार, कोमट किंवा गरम करणे। पुढे आहे बघा वाईल्ड म्हणजे रानटी किंवा जंगली, वाईल्ड म्हणजेच काय रानटी किंवा जंगली। पुढे आहे बघा थ्रोट म्हणजे काय घसा किंवा गळा, थ्रोट म्हणजेच काय घसा किंवा गळा। पुढे आहे ट्राय म्हणजे प्रयत्न किंवा प्रयत्न करणे, ट्राय म्हणजेच काय प्रयत्न किंवा प्रयत्न करणे। पुढे आहे वॉश म्हणजे धुणे किंवा धुलाई, वॉश म्हणजेच काय धुणे किंवा धुलाई। पुढे आहे विल म्हणजे इच्छा किंवा भविष्य, विल म्हणजेच काय इच्छा किंवा भविष्य। पुढे आहे बघा थ्रू म्हणजे मधून किंवा पार, थ्रू म्हणजेच काय मधून किंवा पार। पुढे आहे ट्यूजडे म्हणजे मंगळवार, ट्यूजडे म्हणजेच काय मंगळवार। पुढे आहे वेस्ट म्हणजे वाया घालवणे किंवा कचरा, वेस्ट म्हणजे काय वाया घालवणे किंवा कचरा। पुढचा शब्द आहे विन म्हणजे जिंकणे, विन म्हणजेच काय जिंकणे। पुढे आहे थ्रो म्हणजे फेकणे, थ्रो म्हणजेच काय फेकणे। पुढे आहे टर्न म्हणजे वळणे, वळण किंवा पाळी। बघा, टर्न म्हणजेच काय वळणे, वळण किंवा पाळी। पुढे आहे वॉच म्हणजे पाहणे, घड्याळ किंवा पहारा। बघा, वॉच म्हणजे काय पाहणे, घड्याळ किंवा पहारा। पुढे आहे विंड म्हणजे वारा किंवा वळवणे, विंड म्हणजेच काय वारा किंवा वळवणे। पुढचा शब्द आहे बघा थर्सडे म्हणजे गुरुवार, थर्सडे म्हणजेच काय गुरुवार। पुढे आहे 12 म्हणजे 12, 12 म्हणजेच काय 12। पुढे आहे वॉटर म्हणजे पाणी किंवा पाणी देणे, वॉटर म्हणजेच काय पाणी किंवा पाणी देणे। पुढे आहे विंडो म्हणजे खिडकी, विंडो म्हणजेच काय खिडकी। पुढचा शब्द आहे बघा टाय म्हणजे बांधणे, टाय किंवा सरकणे, टाय म्हणजेच काय बांधणे, टाय किंवा सरकणे। पुढे आहे 20 म्हणजे 20, 20 म्हणजेच काय 20। पुढे आहे वेव्ह म्हणजे लाट किंवा हलवणे, वेव्ह म्हणजेच काय लाट किंवा हलवणे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे 25 इंग्लिश शब्द आपण पाहिले, त्याचे मराठीमध्ये अर्थ पण पाहिले। आता फक्त मी या ठिकाणी मराठी अर्थ विचारतोय, तुम्ही त्यासाठी इंग्लिश शब्द कोणता आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। बघा, युद्ध, पत्नी किंवा बायको, 30, सत्य, उबदार किंवा कोमट, गरम करणे, रानटी किंवा जंगली, घसा किंवा गळा, प्रयत्न किंवा प्रयत्न करणे, धुणे किंवा धुलाई, इच्छा किंवा भविष्य, मधून किंवा पार, मंगळवार, वाया घालवणे, कचरा, वाया घालवणे किंवा कचरा, जिंकणे, फेकणे, वळणे, वळण किंवा पाळी, पाहणे, घड्याळ किंवा पहारा, वारा किंवा वळवणे, गुरुवार, 12, पाणी किंवा पाणी देणे, खिडकी, बांधणे, टाय किंवा सरकणे, 20, लाट किंवा हलवणे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सराव सुद्धा करून घेतला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर